नमस्कार. पंढरीश पांडुरंग आणि मूळ आदिमया शक्ती रुक्मिणी देवी यांना वंदन करून आज मी परमेश्वरावरची श्रद्धा याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. ज्यांची परमेश्वरावर श्रद्धा असते त्यांना आस्तिक म्हणतात. ज्यांची अजिबात श्रद्धा नाही त्यांना नास्तिक असं म्हणतात. परंतु असं म्हटलं जातं आजचं विज्ञानाचं युग आले हे तांत्रिक युग आलेलं आहे आणि या तांत्रिक युगामध्ये बऱ्याच जणांचा हा परमेश्वरावरचा विश्वास म्हणा श्रद्धा म्हणा ती थोड्या अंशानं कमी असलेली आपल्याला आढळते. पण असं म्हटलं जातं की जिथे विज्ञान थांबतं संपतं तिथे श्रद्धा सुरू होत असते. आणि या संदर्भात माझ्या वाचनात आलेली एक गोष्ट अशी आहे काही दिवसापूर्वीची. ती गोष्ट म्हणजे अशी की जगप्रसिद्ध असणारे हृदयरोग तज्ञ डॉक्टर नीतू मांडके यांच्या संदर्भातली एक कथा गोष्ट वाचण्यात आलेली होती. आणि ती गोष्ट अशी होती की एकदा डॉक्टर नीतू मांडके साहेब आपल्या काही मेडिकल कॉन्फरन्ससाठी दिल्लीला जाणार होते, निघालेले होते खरं म्हणजे. परंतु अचानक ते विमान रद्द झालं आणि मग त्यांच्या पुढे मोठा प्रश्न झाला की आपल्याला आपल्या वाहनाने जावं लागेल दिल्लीला. तर त्यांनी त्यांची एक गाडी आणि ड्रायव्हर बोलवला, पण ड्रायव्हरही त्यांना उपलब्ध होऊ शकला नाही आणि त्यांना जाणं तर क्रमप्राप्तच होतं. मग त्यांनी स्वतः गाडी काढली आणि स्वतः प्रवास सुरू केला. पण खूप वादळ वारं सोसाट्याचा वारा सुटलेला होता, वादळ सुटल्यानं पाऊस तुफान पडत होता आणि अशामध्ये त्यांची ड्रायव्हिंग चाललेली होती. मुंबईहून निघाल्यानंतर जेव्हा ते दिल्लीकडे निघाले तिथं काही मध्यंतरीत काही भागामध्ये जिथे खूप शेती होती आणि अशा एका शेतामध्ये एक झोपडी त्यांना दिसली. तुफान पडणाऱ्या पावसाच्या माऱ्यापुढे आपण थोडा वेळ थांबणं इष्ट आहे असं मनाशी समजून ते त्या झोपडीकडे वळले. तर झोपडीकडे गेल्यानंतर त्या झोपडीमध्ये एक शेतकरी महिला तिथं आपल्या झोपडीमध्ये आपल्या बाळाला झोका देत होती. त्याने आवाज दिला, घरात कोणी आहे का? हो आहे, या ना, काय पाहिजे? मांडके साहेब आत गेले आणि त्यांनी सांगितलं पाऊस खूप पडतोय, मी गारठलोय, थोडा चहा मिळेल का? म्हणून मिळेल की त्यांनी सांगितलं. म्हणजे पहा, ही जणू काही परमेश्वर परीक्षाच असते बरं का. एक परमेश्वर दुसऱ्या परमेश्वराशीच जणू काही हितगुज करत असतो. झोका देणारी स्त्री सुद्धा आपण आदिमायेच्या स्वरूपात समजायला हरकतच नाही. तर ती झोका देत होती आणि तिच्या एका हातामध्ये मण्याची माळ ती जपत होती आणि दुसऱ्या हातानं पाळण्याची दोरी ती ओढत होती. हे दृश्य पाहिलं आणि त्यांनी सहज त्या बाईंना विचारलं, का हो तुमचा देवावर विश्वास आहे का? होय आहे ना म्हटले. आणि मग त्यांनी सांगितलं, त्यांनी चहा करून दिला, चहा घेतला आणि तिने सांगितलं बाळ का रडतंय? तर म्हणली माझ्या बाळाला हृदयाचा आजार आहे. मग म्हणले प्रयत्न नाही केला का? हो खूप सारे प्रयत्न केलेत, पण आम्ही गरीब शेतकरी, आमच्याजवळ पैसा कुठला? पैसा नाहीये, जाण्याची सोय नाही आमची, काय करेल तो परमेश्वरच करेल असे उद्गार त्या शेतकरी महिलेच्या तोंडातून निघाले. पहा, अतिथी देवोभव समजून त्या शेतकरी महिलेने चहा तर त्यांना दिलाच गेला, पण काय करेल तो परमेश्वर हा जो शब्द होता ना तो आस्तिकतेचं दर्शन घडवणारा होता. की जर आपली परमेश्वरावर श्रद्धा असेल तर नक्कीच परमेश्वर आपल्याला अडचणीच्या काळात सहाय्यभूत ठरत असतो, मग तो कोणत्याही रूपामध्ये असेल. या ठिकाणी ते ऐकलं थोडंसं त्यांना नीतू मांडक्यांना सुद्धा स्ट्राईक झालं, हृदयाला भिडलं की आजार हृदयाचा आहे, गरीब आहेत, पैसा नाही आणि या महिलेचा तर देवावर विश्वास आहे. थोड्या वेळाने पाऊस कमी झाला आणि ते आपल्या मार्गाला निघाले. पण जाताना मात्र शेतकरी महिलेला सांगितलं तुम्ही काळजी करू नका, कारण तुम्ही जे आता सांगितलं की मुंबईला आहे म्हणतात नीतू मांडके मोठा डॉक्टर, जगप्रसिद्ध डॉक्टर, पण आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाहीत ना, तो डॉक्टर मीच आहे. पण आता मला माझं काही महत्वाचं काम आहे, मी तिकडे निघालेलो आहे, पुन्हा परत येताना मी इथे येईल, तुम्हाला तुमच्या बाळाला घेऊन जाईल आणि आपण त्याच्यावरती इलाज करू. पहा, परमेश्वराचं रूप कोणाच्या रूपानं आणि कोणत्या वेळी कसं समजतं हे सांगता येत नाही. जळीस्थळी काष्टी पाशाने परमेश्वर भरलेला आहे असं जे म्हणतो ना, हे त्याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहू. त्या झोपडीमध्ये या परमेश्वरानं जावं
आणि त्या महिलेची विचारपूस करावी आणि पुन्हा तिच्या उपचाराची संधी तिला उपलब्ध करून द्यावी, हे परमेश्वरी संकेतच. आणि योगायोग असं की डॉक्टर नीतू मांडके साहेब त्यांची कॉन्फरन्स संपवून जेव्हा दिल्लीहून पुन्हा आले, तेव्हा त्या शेतकरी महिलेला, तिच्या त्या मुलाला ते घेऊन मुंबईला गेले आपल्या दवाखान्यामध्ये आणि त्याच्यावरती तिथे उपचार केले. उपचार केल्यानंतर मुलगा बराच झाला. त्या स्त्रीला हायसं वाटलं आणि पैसे किती द्यायचे त्याने सांगितलं, अजिबात नाही, मीच आणले तुम्हाला, मीच हा इलाज करणार आहे. पहा, आपल्याला त्यांच्याबद्दल आणखी नाही माहिती सांगितले. जगप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ होते आणि विशेष म्हणजे अल्प आयुष्यामध्येच त्यांना या जगाचा निरोप घ्यावा लागला, हेही आपणा सर्वांना ज्ञात आहे. शेवटी सर्व परमेश्वराच्याच हातात आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. आणि अध्यात्म म्हणजे या सृष्टीचा करता करविता पालन करता जर कोण असेल तर शेवटी तो ईश्वरच आहे असं आपल्याला मानावं लागेल किंवा मानतोही आपण. दुसरी एक घटना अशीच आहे. पहा, एका महिलेचं बाळ दवाखान्यामध्ये, ती स्त्री, घरातले सगळेजण त्या मुलाला हृदयाच्या ऑपरेशनसाठी घेऊन दवाखान्यामध्ये जातात. ही गोष्ट माझ्या वाचनातच आलेली आहे. आणि दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर तयारी केलेली असते पालकांनी, सगळी स्वतः पालकच घेऊन गेलेले असतात, तयारी असते आणि डॉक्टरही आपल्या थिएटरमध्ये त्या मुलाला घेऊन जातात. डॉक्टर मुलाशी गप्पा मारताना म्हणतात, काय रे, तुला काय होतं? तो काय म्हणला, डॉक्टर मला असं सांगितलंय की तुझं हृदय बरोबर नाहीये, तर त्याचं ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टर बोललेले आहेत. होय का? मग डॉक्टर आता तुम्ही काय करणार? तर ते म्हणले, तुझं हृदय खोलणार. होय का? पण माझ्या शिक्षकांनी शाळेत शिकवताना मला असं सांगितलं की परमेश्वराला कुठे लांब पाहू नका, तुम्ही तुमच्या हृदयातच पहा, तो तिथेच आहे. पण ओळखता आला पाहिजे, तर त्याला तिथे पाहावं. ही जी शिकवण त्या मुलाच्या मनावर ठसलेली होती ती त्यांनी अगदी शेवटच्या क्षणी ऑपरेशन करताना त्या डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरांनाही थोडंसं आश्चर्यचकित वाटलं की हा एवढा लहान मुलगा आणि तो आपल्याला सांगतोय की डॉक्टर आता तुम्ही माझं हृदयच खोलणार आहात ना, तर मग पहा बरं तिथे तो परमेश्वर दिसतो का, तो राम दिसतोय का, कारण मला सांगितलंय माझ्या बाईंनी. आणि मग डॉक्टर प्रयत्न करतात, ऑपरेशन करतात, पण त्यांना थोडक्यात यश होत नाही. ऑपरेशन होतं परंतु हृदय काही चालू होत नाही. डॉक्टर नाराज होतात, आजूबाजूचे सर्व सिस्टर नर्स तेही नाराज होतात आणि थोडीशी नजर वळवतात. त्यांना त्या मुलाचे बोल क्षणात आठवतात की हृदय खोलल्यानंतर परमेश्वर त्याच्यात दिसतो. ही संकल्पना त्या मुलाच्या मनात कशी बिंबलेली आहे. आणि तो विचार संपतो न संपतो तोच एक अजब असं आश्चर्य घडलं की बंद पडलेलं हृदय त्या मुलाचं पुनश्च चालू झालं आणि धडधड सुरू झाली. डॉक्टरांना हायसं वाटलं, त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि खरंच परमेश्वर हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये असतो याची प्रचिती त्यांना त्या मुलाच्या बोलण्यातूनही झालेली. प्रत्येक डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये, क्लिनिकमध्ये, मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये आपण जेव्हा जातो तिथं प्रथम दर्शनी आपल्याला गणेश असेल, बालाजी असेल किंवा आणखीन जे जे त्यांची दैवत असतील ना त्यांच्या मूर्ती असतात, त्यांची पूजा अर्चा रोज होत असते. म्हणजे याचा अर्थ असा की ज्या विज्ञानाचा हात धरून आपली प्रगती करतात, यशाच्या शिखराकडे पोहोचू पाहतात, त्यांना सुद्धा परमेश्वराला जवळ नतमस्तक व्हावंच लागतं. हे आपल्याला ह्या दोन छोट्याशा गोष्टीतून पाहायला मिळतं. आणि दुसरं तर आपल्याला माहितीच आहे, स्वराज्याचे संस्थापक आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्र राज्याची स्वराज्य संस्थापना ज्यांनी केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडात एक वाक्य नेहमी असं असायचं की हे राज्य व्हावं स्त्रींची इच्छा. जर परमेश्वराच्या मनात असेल तर नक्कीच माझं हे राज्य सुरळीत, सुसज्ज आणि सुंदर असं होईल आणि माझी जनता, माझी प्रजा हे राज्य सुखी होईल, हा विश्वास त्यांचा परमेश्वरावर होता. हर घडीला ते मूळ माया आदिशक्तीचं रूप असणारी तुळजापूरची भवानी माता या जगदंबेवर तर त्यांची नितांत श्रद्धा होती. आणि असं म्हटलेले सर्व पोथ्या पुराणांमधून आम्ही जो काही वाचनात आलेले देवी भागवत त्याच्यामध्ये
की मूळ सृष्टीची चालन करती जी आहे ती मूळ आदिमाया शक्ती आहे आणि त्या शक्तीच्याच बळावर आधाराने परमेश्वर ह्या सर्व गोष्टी पुढच्या चालवित असतो. तुमचा आमचा व्यवहार चालवित असतो. संपूर्ण जगाला चालवण्याची ताकद जी परमेश्वराला येते ना ती मूळ आदिमाया शक्तीने दिलेली असते. आणि म्हणून तर आपण नवरात्रामध्ये 9 दिवस त्या देवीच्या नावाने जागर करून, मग ती कालिका माता असेल, भवानी माता असेल, महालक्ष्मी माता असेल, जोगेश्वरी असेल किंवा महदंबा, आणखी कितीतरी देवी आहेत आपल्याकडे. 51 शक्तिपीठे आहेत. त्या सर्व देवींना ह्याच प्रकारची शक्ती देऊन जगाचा कारभार चालवायचा असतो किंवा चालवला जातो. म्हणजे तुम्हा सर्वांची जी श्रद्धा आहे ती सुद्धा परमेश्वरावर आहे. या 2 गोष्टीतून मला एवढंच सांगायचं होतं की विज्ञान म्हणणारे काही लोक जे नास्तिक आहेत त्यांनाच सांगायचंय की विज्ञान जिथं संपतं तिथेच हे अध्यात्म सुरू होतं. आणि म्हणून हे अध्यात्म सुरू होतं त्या परमेश्वराजवळ नतमस्तक होऊन मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.